हे बघा, अशी ही कणस आम्ही घेऊन चाललो आहे आता. तर हे माझे गावाकडचे मित्र आहे. आणि इकडे एक आतमध्ये गेले बघा, दिसणार नाही तुम्हाला आता. मकात शिरलेत पार ते. हे बघा आले बाहेर. चला हे बघा, जाळ लागला, हार पडायला सुरुवात झाली. आणि आता कणस मांडलेली त्याच्यावरती. आपली इथं 20 रुपये 25 रुपयाला एक कणीस आहे. इथं किती बी खावा ना वावरात, हा ना, वावरात सगळं आहेच. एक कणीस भाजून तयार आहे. आता आपण ते टेस्ट करूया, खाऊन कसं आहे ते. खरं तर चांगलंच लागणार आहे, कारण गावातलं गावरान कणीस आहे. नमस्कार, गुड आफ्टरनून मित्रांनो. तर मी आलो आहे गावाला, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता आम्ही आलो आहे शेतात. आणि विशेष म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर आज मका कणस जे आहेत ती भाजून खायचे. हे काय बांधलेलं आहे? तार बांधले कंपाऊंड. तार. मी इथून तिथून सगळीकडून आहे का? कशामुळं? रांजांवर. हा, कणस खातात म्हणून. चला आता ही कणस घ्यायची आणि भाजून खायची, ते पण शेतातच भाजून खायची. बघू एखादं कणीस. हे बघ, असं हे गावरान मकाचं कणीस, पुण्यात त्याला बेबी कॉर्न म्हणतात. याचा स्टार्टर पण मिळतो, बेबी कॉर्न स्टार्टर असतो तो. हे बघा इथं असं. हे तोडू का? हे बघा, अशी ही कणस आम्ही घेऊन चाललो आहे आता. तर हे माझे गावाकडचे मित्र आहे. आणि इकडे एक आतमध्ये गेले बघा, दिसणार नाही तुम्हाला आता. मकात शिरलेत पार ते. हे बघा आले बाहेर. आणि आता भाजून खायचं प्लॅनिंग चालू आहे. अशी मजा असते गावाला खरं तर. चला, कणस घेऊन आपण आलेलो आहोत. आणि हे बघा इकडे जाळ लावून भाजायची तयारी चालू आहे. पुण्यात असलो की आपण गॅसवरती भाजून खातो, तसं इथं गावाकडं प्युअर लाकडात हार म्हणतो ना आपण, हारावरती भाजून ही कणसं खातोय. चला, एवढं सोलायचं का? जास्त सोल्यावरती खराब नाही, काय नाही. चला हे बघा, जाळ लागला, हार पडायला सुरुवात झाली. आणि आता कणस मांडलेली त्याच्यावरती. आपली इथं 20 रुपये 25 रुपयाला एक कणीस आहे. इथं किती बी खावा ना वावरात, हा ना, वावरात सगळं आहेच. फक्त कष्ट लय. होय, वावरात शेतात कष्ट लय. कष्ट लय. मजा येते, एन्जॉय. हा, कष्ट लय. आपण त्यामुळे निवडायची. हा, मग काय, कुणाच्या हाताखाली नाही, दबावाखाली नाही, टेन्शन नाही. मस्त मग काय तर एन्जॉय करत करत कुठून तरी. पण लोकांना लय वाटतं गावाला राहतो आणि शेती करतो, तेवढं एक लय वाटतं. प्रॉब्लेम आहे. तेवढं मोठं प्रॉब्लेम. पण ह्याच्यासारखं सुख पण नाही आणि पैसा पण नाही सध्या म्हणलं तरी. मस्त लागतं मग मग काय. बघा कणसं भाजायला बी लागलीत लगेच. या का आता हार पडलाय त्याच्यामुळे पटपट पटपट भाजतात. ठीक आहे, टेस्ट घेऊ ना, घेऊ. वाजत कशी वाजत बघा कणसं भाजायला लागल्यावर. चाट 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 चाट. एक कणीस भाजून तयार आहे. आता आपण ते टेस्ट करूया, खाऊन कसं आहे ते. खरं तर चांगलंच लागणार आहे, कारण गावातलं गावरान कणीस आहे त्याच्यामुळं. चांगलं आहे, एक नंबर लागते. तुम्हाला तर चांगलंच लागणार आहे. आम्हाला बाई, तुम्हाला कसं लागतं? आम्हाला तर काहीच लय भारी लागतं उलट.
तिकडचे विकत घेऊन खाण्यापेक्षा इथले रानातले खाण्यात खरंच मजा आहे. शेतातला एन्जॉय. शेतातले हो ते झाडाखाली निवांत. निवांत हो. बसायला बी जागा मस्तपैकी. चिंचाचं झाड आहे. ट्रॅक्टर लावला होता, काहीतरी काम चालू होतं, काय पाळी घालायचं काम चालू होतं. थोडं दुपारी आराम म्हणून एन्जॉय बोलणार. जेवायची भूक लागली म्हणून काहीतरी आपलं सटर बटर पुण्यात असतं वडापाव मिसळपाव तसलं काहीतरी खाल्लं असतं. इथं आहे म्हणलं बघा कणस. अशी ही कणीस पार्टी आमची बऱ्यापैकी पोटच भरलं आता खरं तर. ही नंतर इकडं खाल्लेली सगळे अशी कणीस पार्टी गावाला यांच्यामुळं झाली सक्सेसफुल. अशी मजा असते गावाला खरं. रानातला मेवा म्हणतात ना ते. चलो गाईज कणीस खाल्ले आणि आता हे बघा इथं ट्रॅक्टर उभा आहे. आपण आता तो चालवायचा प्रयत्न करूया. तसं चालवलेलं आहे आपण. हे बघा इथं मागं आऊत जोडलेलं आहे. खरं तर पहिला मामाच्या गावाला होतं तेव्हा बैल जोडलेले असायचे आणि त्याच्या मागं आऊत बसायला जायचो लहानपणी आम्ही. आता ट्रॅक्टर आल्यामुळं आता ट्रॅक्टरने चालू आहे सगळं. चला बघूया आपल्याला जमते का ट्रॅक्टरने पाळी घालायला. चला आता ट्रॅक्टर पहिला चालू करूयात आपण. न्यूट्रल हे बघा न्यूट्रल गिअर हाय पॉवर चालू केलं आहे. चालू का आहे ना. आता मागं पहिला गिअर आणि हे पहिलं मागचं वरती आहे ना ते खाली घ्यायचं. हे बघा इथून खाली घ्यायचं ते बरोबर खाली जाईल आणि जाऊ द्या पुढं. पहिला गिअर टाकलेला आहे आपण. जाऊ द्या. हे असं रानातलं काम चालतं. करूया आपण. चला परत लावलंय. हे बघा इथं पायात रेस असते असं आहे. मग अशी रानातली मजा पाहिली. आता रानातली कामं बघू. हे बघा मागं आता आपण पुण्याहून आले म्हणून आपण वाचलो पण हे बघा मका भरायची. जनावरांसाठी मका भरून घेऊन जायची इथून भरायची. आता ट्रॅक्टर असल्यामुळं ठीक आहे याच्यावर भरायची. तिथं जाऊन परत खाली करायची. आता हे बघा मागं सगळी जो आवते त्या आवतावरती सगळी मका ठेवलेली आहे आणि आता इथून ती घेऊन घरी नेऊन खाली करायची. चला आज आपण हा एक्सपिरियन्स घेऊया. आपण ट्रॅक्टर घेऊन जाऊयात आज घरापर्यंत. बघूया कशी मजा येते ते. हे बघा असं हे सगळं रान पहिली मका लावलेली होती. आता इकडं शिल्लक आहे पण इकडं पण मकाचं रान होतं. ते एका दिवसात पाळी घालून ट्रॅक्टरने सगळं बघा असं केलेलं आहे. अशी कामं राहतात गावाकडं. त्यातला थोडासा भाग तुम्ही मागं पाहिला. मी थोडंफार एकच सरी मी फक्त चालवली एवढ्याच ह्याच्यात. हे बघा मका सगळी भरली आता त्या आवतावर. आता बांधून ती घेऊन जायची. हे बघा कसं आहे शारीरिक कष्ट आणि दवा कसं आहे गावाकडचं वातावरण कसं आहे आणि कामं पण तशीच आहेत. आणि कुठं पण रानातली शेतात आवत आणायचं असेल ना तर ही पक्षी आहे ना ट्रॅक्टरच्या मागं बैलगाडीच्या मागं असतात. लय वेळा ऑब्झर्व केलंय मी. का असतात काय माहिती कशामुळे असतात बरं. निघलेली किडी खाण्यासाठी रानातली. हा रानात ते आवत आणल्यानंतर किडे निघतात ना त्याच्यामुळे खाण्यासाठी नांगरले असतात म्हणजे असतातच. चला आता हे भरलंय सगळं झालंय ना. चला चलो काय हे बघा बांधून ट्रॅक्टर रानातून म्हणजे इकडं बघा इकडं शेत होतं ते शेतातून बाहेर आणलेलं आहे आणि आता इथून घरी घेऊन जायचं आहे. चला आता आम्ही दोघं असणार आहे.
आणि आता चाललोय घराकडं.